राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। आज एसटी महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन सुरुवात झालेलं आहे। राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आज बस सेवा बंद करण्यात आलेली आहे। त्याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना आता बसत आहे। त्यांची मुख्य मागणी अशी आहे की त्यांना शासकीय नोकऱ्याच्या वेतनाप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे आणि त्याचे थकीत जो भत्ता आहे तो मागच्या अनेक वर्षापासून थकीत आहे ते भेटलं पाहिजे। या आंदोलनासाठी राज्य सरकारी एसटी महामंडळ कर्मचारी उपोषणाला बसलेले म्हणजे धरणे आंदोलन करत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। आपण काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार। ते मला सांगा तुम्ही आता कोणत्या गावचे आहेत आणि किती किलोमीटर गाव आहे? 15 किलोमीटर आहे। मध्ये आहे असं मध्ये पण बस येत नाहीत गावात। असा पाटीला येतात बस, मग तिथपर्यंत आम्हाला दररोज चलत यावं लागतंय। कधी पाऊस असल्यास गाडीवर यावं लागतंय। आमच्या गावात एकतरी बस नाही, तिथपर्यंत चलत यावं लागतंय। तिथून बस नाही यावं लागतंय। मग एवढं चलत येऊन पण बस नाही भेटल्यास कसं करावं कॉलेजच्या विद्यार्थ्यांना? काय सरकार दरबारी का आपलं काम मागणी काय? मागणी आहे की इतकीच दररोज रोजच्या रोज बस यावेत। आमच्या गावात बस नाही, एकतर गावात पण करावी हीच आहे मागणी। माझ्यासोबत आणखीन काही प्रवासी आहेत। काय आपलं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं, मला मुलीनं फोन केली एसटी महामंडळाचा संप चालू आहे म्हणून। माझं सर्व काम सोडून, मी एक शेतकरी आहे, सदन शेतकरी, सर्वांना संप आहे पण शेतकऱ्यांना काहीच नाही। मी माझे शेतातील सर्व काम सोडून माझ्या मुलीला घेण्यासाठी मी गाडी घेऊन लातूर बस स्टँड मध्ये आलो। तरी सरकारनं हे असल्या क्षुल्लक गोष्टी तात्काळ मिटवून प्रवाशाची गैरसोय टाळावी। माझ्यासोबत आणखीन काही प्रवासी महिला आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। औषधी तुम्ही कुठं चाललात आणि नेमकं तुम्ही कधीपासून बस स्टँडला आले? आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून तोंडात पाणी पण नाही, चिंता पडली आता आम्हाला एसटी सापडेल का, कशाने जावं का नाही। ती बाहेर पण गेलं तर 100 आणि 200 रुपये मागा लागली ती जायला। हाय ते का पैसे आम्ही एसटी प्रमाण पैसे आणलेले असते ती। आता चहा प्यायला सुद्धा पैसे नाही ते आता बाहेर गेलं तर आम्हाला 200 रुपये म्हणत एका माणसाला। सरकारतर्फे त्यांनी आज चालू करावं ना, त्यांचं काय असेल ते द्यावं, त्यांचं मानधन जी काय असेल ते। तर एकंदरीत आपल्यासोबत काय आणखीन आहेत? या ठिकाणी सरकारने याच्यावर लक्ष द्यावं आणि असं अगोदर काही सूचना सांगितली नव्हती पेपरला काही 2 दिवसा अगोदर, 8 दिवसा अगोदर आमचा संप आहे। संपाची तारीख अचानक आमची हेळसांड झाली। मी सकाळी आलेलो आहे, कुठलेही शासकीय काम होत नाहीत। 10 वाजता पोहोचायचं ऑफिसमध्ये, आता 12-1 वाजलेत। आता वापस केव्हा जावं? पाण्या पावसाचे दिवस आहेत आणि गणपती आता सणासुदीचा सण आहे, सणासुदीचे दिवस आहेत। यामुळे त्यांनी हा संप शासनाने याच्यावर लवकरात लवकर उद्या तोडगा काढावा अशी शासनाला आमची विनंती आहे। तरी होते सर्वसामान्य नागरिक की एसटीच्या आंदोलनाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे आणि सरकारनं लवकरात लवकर यांची मागणी पूर्ण करून हे आंदोलन स्थगित करावं असं नागरिकांकडून बोललं जाते। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।